नारायणं पद्मभवं वसिष्ठं तत्पुत्रपराशरं च व्यासं शुकं गम्भपदं महान्तं गोविन्दयोगीन्द्रमथास्य शिष्यम् श्रीशङ्कराचार्यमथास्य पद्मपादं च हस्तामलकं च शिष्यम् तन्त्रोपकं वार्तिककारण्यम् अस्मद्गुरुं सन्ततमानतोऽस्मि श्रुतिस्मृतिपुराणानामालयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करम् शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ नित्यं शुद्धं निराभासं निराकारं निरञ्जनं नित्यं धर्मचिदानन्दं ब्रह्म नमाम्यहं गुरुं ब्रह्म नमाम्यहम् ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदविभागिने व्योमवत् व्याप्तदेहाय दक्षिणामूर्तये श्री सद्गुरु महाराज की जय। परम पूज्य श्री सद्गुरु संत ज्ञानेश्वर महाराज की जय। परम पूजनीय श्री सद्गुरु संत ज्ञानेश्वर महाराज साधकांचे मायेबाप बालयोगी आणि भगवान विष्णूचे अवतार असलेले ज्ञानोबा यांचा श्री अमृतानुभव तथा अनुभव अमृत नावाचा हा ग्रंथ आपण पाहत आहोत. अमृतानुभवाचं हे नवोपक्रमाचा जीवन मुक्तीचं विवेचन करणार आपण पाहत आहोत. आज मोठा भाग्याचा दिवस आहे. आज आपल्या महाराष्ट्रामधल्या पंढरपूरला फार मोठा सोहळा आहे. 10 लाख लोक त्या ठिकाणी जमलेले आणि श्रीच्या भगवान पांडुरंगाच्या नावांच्या गजराने रंगून दिलेली आहे. भगवान विठ्ठल पांडुरंग अनेक नावांनी ते ओळखतात. विठ्ठल म्हणजेच विष्णू आहेत, विष्णू म्हणजेच कृष्ण आहेत, कृष्णाची रुक्मिणी आहे, तिथं राधिका आहे. तेव्हा ह्या 3 अशा देवता त्या ठिकाणी आहेत. भगवान विठ्ठल आहेत, रुक्मिणी देवी आहेत आणि राधिका. लोक चंद्रभागेमध्ये स्नान करतात. आंबळ्याची चंद्रभागा आटलेली आहे. असं भावगंगा आपली मात्र वाहते आहे, एवढं बरं. तेव्हा ही अशी भावगंगा जर वाहत राहिली तर ती गंगा असरून जाईल. तेव्हा भगवान एकच आहे. तो पंढरीत आहे, अंबळनेरात आहे, आणखी जिथं कुठे जिथं जेवढी जागा आहे तिथं सगळीकडे तो आहे. जीवन मुक्तीचा हा विचार ज्ञानोबा आपल्याला सांगतायत. हा विचार आपल्याला हे सांगणारा आहे की अहो, मी सर्वत्र सर्वव्याप्त आहे. मी म्हणजे तो आत्मा, ते ब्रह्म, तो परमात्मा, ते परब्रह्म. आणि या परब्रह्मालाच, परमात्म्यालाच
अनेक नावांनी आपण संबोधतो. मग त्याला तुम्ही कोणते नाव द्या, त्याला विठ्ठल म्हणा, पांडुरंग म्हणा, कृष्ण म्हणा, राम म्हणा, दत्त म्हणा, विष्णू म्हणा, त्याला तुम्ही गणेश म्हणा, काय नाव द्या, नावात भिन्नता आहे, परंतु त्या आत्मतत्वामध्ये भिन्नता नाही, त्या ब्रह्मामध्ये भिन्नता नाही. ते एकच एक आहे आणि ते असं एक आहे की त्याला एक सुद्धा म्हणता येत नाही. गणिताच्या भाषेमध्ये आपण 1, 2, 3, 4 असे संख्यावाचक शब्द वापरतो, परंतु या आत्म्याला, या परब्रह्माला, ब्रह्माला एकही म्हणता येत नाही. कारण तो सर्व सर्वत्र तोच आहे. किंवा असा हा जो परमात्मा आहे, त्या परमात्म्याच्या प्राप्तीसाठी आपल्याला काय करायला पाहिजे, हा जो ग्रंथात आपला चाललेला आहे अमृतानुभव. ज्ञानोबा आपल्याला अमृताचा अनुभव सांगून राहिले. म्हणजे नाही, मृत म्हणजे मरण, ज्यामुळे अखंड नित्य असं जे स्वरूप आहे आत्म्याचं ते प्राप्त होत. ते प्राप्त होण्यासाठी हा अमृत अनुभव ऐकला पाहिजे साधकांनी तरी. साधकांनी तरी ऐकला पाहिजे. इतर लोक ऐकून ऐकून त्यांना तर आपण काही करू शकत नाही. परंतु हा ग्रंथ ज्ञानोबा आपल्याला साधकांच्या दृष्टीने अतिशय सोपा करून सांगून राहिले. एकच एक तत्व आहे असं ज्ञानोबा जेव्हा सांगतात तेव्हा ते या प्रपंचातले, या जगातले असे काही दाखले देतात, सोपे दाखले देतात. आता आपण या भूगोलातल्या 7 वेळा पाहिल्या आणि या 7 वेळामध्ये ज्ञानोबांनी उदाहरण दिलेले, दाखले दिलेले. सातव्या कालच्या मध्ये ज्ञानोबा आपल्याला सांगत होते, ऐसे भोग्य आणि भोक्ता जिसे आणि देखता है सर्व अद्वैता रामाजी. ओवी आहे, या ओवीमध्ये ज्ञानोबांनी आपल्याला एकत्वाची, अद्वैताची, अद्भुताची, अभिन्नतेची अशी कल्पना देऊन टाकली. अहो या जगामध्ये जे भोग आहे, भोग आणि भोगता, भोग काय आहे आणि भोगता काय आहे हे आता या 5-6 दिवसांमध्ये आपण ज्ञानोबांच्या या प्रवचनातून समजून घेतलेले. भोगता कोण असतो? भोग कोण घेतो? कोणाला भोग पाहिजे असतात? कोण खातो? हे प्रश्न. तेव्हा आपले उत्तर देण्याचे आहे, मी खातो, मी भोगता आहे. हा जो मीचा आम्हाला सराव पडलेला आहे सांगण्याचा, तो मी कोण आहे? खाणारा, भोगणारा, घेणारा, तो मी कोण आहे? तेव्हा साधक म्हणा किंवा सामान्य माणसं म्हणा, ते मी देव समजतात. कोण खातो? मी खातो. कोण खातो? हा देव खातो. देव म्हणजे मी आहे. अशा प्रकारे देवभाव आमचा अखंड देवभाव असतो. मी देव आहे, देहच माझा आहे, मी देहाने करतो, मीच खातो, घेतो करत असतो. ज्ञानोबा होता, जोपर्यंत तू या देहभावात आहेस,
जोपर्यंत तू देहाला मी 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 म्हणतो आहे तोपर्यंत तुला आत्मा कळणार नाही. पण तू देहाकडेच देहाला मी मी म्हणून राहिलेला आहे. अरे प्रत्यक्ष आत्मराज आपल्या देहात असताना तो सगळ्या देहाला चालवतोय. रात्रंदिवस आपल्या देहामध्ये तो राहतोय. त्या आत्म्याला विसरून जायचं. आणि हा जो वरचा कपडा पांघरलेला आहे आपण देहरूपी नाशवान फाटणारा तुटणारा कपडा, या कपड्याला तो जसे कपडे लागले तसे कसे जुने झाले फाटले की फेकून देतो. तसा तो आत्मराग आहे. तो हे देहरूपी कपडे ना सगळे आपले म्हातारे झाले जुने झाले फाटले फेकून देतो. नवीन देह धारण करतो. वासांशी जीवनानि यथा विहाय नवानि गृह्णाति नरोपराणि तथा शरीराणि विहाय जीर्णानि अन्यानि संयाति नवानि देहि. भगवद्गीता सांगते की हा आत्मा या जुन्या शरीरांना टाकून देतो आणि नवीन नवीन शरीर धारण करतो. जसे कपडे आपण धारण करतो. तेव्हा अहो साधकांनो, विशेषतः साधकांच्या साठी हा ग्रंथ आहे. अरे तुम्ही तरी निदान त्या आत्म्याला ओळखा. तुम्ही तरी असं म्हणा की मी आत्मा आहे, मी आत्मा आहे, मी आत्मा आहे, मी आत्मा आहे, मी खातो, मी आत्मा खातो, आत्मा बोलतो, आत्मा देतो, आत्मा घेतो असं म्हणा. आणि तोच आहे. या देहात जर आत्मा घेऊन गेला तर हा देह बोलतो का, खातो का? म्हणून ज्ञान आपल्याला कालपासून परवापासून पुढच्या दिवसापासून अनेक एकत्वाची उदाहरणं देऊन झालेले किंवा भोग म्हणजे विषय जे आहेत आणि भोक्ता म्हणजे आत्मा जो आहे. इंद्रिय आणि विषय हे आपल्या दृष्टीने भोग आणि भोक्ता आहेत. परंतु इंद्रियांच्या माध्यमातून तो आत्मा सगळं घेतो देतो. आत्मा सर्वत्र आहे, सर्वव्याप्त आहे असं आता ज्ञानोबाने आपल्याला सांगितलेलं आहे. तेव्हा आज तुम्हाला मी काल सांगितली की आजची मूवी फार महत्वाची आहे. आजची मूवी या अशा मध्ये तुम्हाला दृष्टांत देतात, दाखला देतात ज्ञानोबा. ज्ञानोबा सांगणारे बघा, आठवी मूवी हा चांगला असतो. सेवंतपणा बाहेरी, सेवंतपणा बाहेरी न निगतची परी, न निगतची परी पाती सहस्रवरी उपनवी जे, पाती सहस्रवरी उपनवी जे ही मूवी आपण काल ऐकली. परंतु अर्थबोध होत नाही. किती वेळ आपली ही मूवी वाचली आपण तरी अर्थाने कळत नव्हतं. आणि तसं पाहिलं की उपमा आहे, दृष्टांत आहे, तो दाखला आहे, सोपा आहे. काय दाखला देतात ज्ञानोबा? सांगतात सेवंतपणा बाहेरी न निगतची परी. सेवंतपणा म्हणजे शेवंतीचं फूल. पाहिलं सगळ्यांनी, किती सोपा शब्द आहे. शेवंतीचं जे फुल असतं तुम्ही पाहिलं, सगळ्यांनी पाहिलं शेवंतीचं फुल असतं. या शेवंतीच्या फुलामध्ये हजारो पाकळ्या असतात, कळ्या असतात असे. त्यानंतर सेवंतपणा बाहेरी न निगतची परी पाती सहस्रवरी. पाती म्हणजे त्या कळ्या, शेकडो हजारो कळ्या त्या पात्या नदीच्या त्या देशातून निघतात. परंतु शेवंती म्हणून फुल म्हणून एकच आहे. तिचे पाकळ्या तर खूप आपण पाहतो, हजारो पाकळ्या तिला त्या फुलाला.
परंतु ते त्याच्या देशापासून जेव्हा येतं तेव्हा ते एकच असतं, देश एकच आहे त्याला, देश एक आहे, फुल एक आहे. पाकळ्या जरी 1000 असल्या तरी फुल एक आहे. तसंच या जगातले विषय असंख्य असले, या जगातले प्राणी पशु पक्षी नाना प्रकारचे राज्य खूप येते, परंतु तो आत्मा ते ब्रह्म ते परब्रह्म एकच आहे. आणि त्या परब्रह्मातून हे सगळं फुललेले पाकळ्या, जसं त्या शिवजीच्या त्या देशापासून पुरापासून जसं सगळ्या पाकळ्या मिळतात, त्याप्रमाणे या परमात्म्यातून या परब्रह्मातून या सगळ्या जगाची या विश्वाची उत्पत्ती झालेली आहे. आता ज्ञान आपल्याला असं सांगतात, पाकळ्यांवर जेव्हा आमचं लक्ष असतं तेव्हा त्या खूप वाटतात, सहस्र हजारो वाटतात. पण जेव्हा फूल म्हणून आम्ही पाहतो किंवा ते देठ म्हणून आम्ही पाहतो तेव्हा ते एकच एक असतं. हा पाहण्याचा जो प्रकार आहे त्यावरून आपल्याला कळतं की का पाहायचं. मग जगामधलं हे वस्तू जे स्वरूप आहे, हे जे जगत आहे, हे जग आहे, हा संसार आहे, हा प्रपंच आहे, हे विश्व आहे, हे पाकळ्यांसारखं आहे. आणि जो परमात्मा आहे, जो आत्मा आहे, जे ब्रह्म आहे, जे परब्रह्म आहे, ते एकच एक आहे. तेव्हा एकत्वाकडे लक्ष द्या. अनेकत्वाचं लक्षण किंवा अनेकत्वाचं दर्शन हे आम्ही जन्मभर घेत राहतो. आणि जितकी आमची पाहण्याची दर्शनाची अनेकाकडे दृष्टी जाईल, तितकं आमचं मन बुद्धी चित्त इंद्रिय अशी पावतात. खरंय, एका गोष्टीवर लक्ष केंद्रित करणं आणि अनेक गोष्टींकडे पाहत राहणं. अनेक गोष्टी जेव्हा आम्ही पाहत असतो तेव्हा लक्ष केंद्रित होत नाही, मन केंद्रित होत नाही, बुद्धी केंद्रित होत नाही, एकाग्र होत नाही. म्हणून अनेकता विविधता नाना प्रकार जरी असले तरी त्या नाना प्रकारांकडे फारसं लक्ष देऊन नका. त्या आत्म्याकडे करा, तो एकच एक आहे. आणि जो आपल्या देहात येईल ना, आता या आपल्या देहामध्ये पाहणं किती प्रकार आहे. आपल्या देहामध्ये डोकं आहे आपलं, त्या डोक्याला पुन्हा महत्वाची 4 इंद्रिय देवाने बसून दिली, किंवा कान नाक जीभ 4 इंद्रिय. ते देवा काय करण्याचे दिले, तुम्ही एकाच ठिकाणी 4 ठेवले. आणि जे 5वी इंद्रिय येते म्हणजे त्वचा किंवा हात पाय. म्हणजे एका इंद्रियाला बाकीच्या सगळ्या देहामध्ये पसरवलं. आणि 4 इंद्रियातून नुसत्या एवढा डोक्यामध्ये ठेवून देवाची लीला आहे त्यात. तेव्हा 5 इंद्रिय आहेत, 5 विषय त्यांचे बाहेर, रंग रूप रस गंध एका स्पर्श, 5 विषय, 5 प्राण आहेत, त्यांचे प्राण आहे, 5 पंचधातू आहेत, पृथ्वी वायू तेज आकाश. अशा प्रकारे 5 मेळा सगळा आपल्या शरीरामध्ये जमलेला आहे. सगळे 5. परंतु इतके झाले ते तरी सुद्धा तो आत्मा एकच एक, आणि तो एकच आत्मा आपल्या सगळ्या देहातल्या सगळ्या पाचांना सगळ्यांना
एकत्र बांधतो आणि सगळा व्यवहार करून देतो आपल्याकडे. तेव्हा असा हा जो आत्मराज आहे, त्या आत्मराजाचे स्वरूप ओळखा. तुम्हाला जर जीवनमुक्ती पाहिजे असेल, जीवनमुक्तीचा अर्थ काय? जिवंत असतानाच मुक्त होणं. कशातून? या अनेक प्रकारच्या बंधनातून. बरं, तेव्हा शेवटीच्या पाकळ्या जरी भिन्न असल्या तरी फूल म्हणून एकच एक आहे. ही गोष्ट बाबांनी या उदाहरणावरून आपल्याला पटवून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता ह्या पाकळ्या मिटलेल्या असो नाही तर फुललेल्या असो, ते फुलत राहणार ना. शेवंती तर शेवंतीच राहते. तसं या जगाचं दर्शन जे आहे ते दर्शन आपल्याला सगळ्या जगाचं तर होत नाही, पण जेवढं होतं त्यामध्ये तेवढं बनलेल्या कळ्या आपल्याला दिसतात. बाकीचं दर्शन होत नाही आपल्याला. तात्पर्य असं की जे आपल्याला बाहेर दिसतं ते बाहेर दिसणार सगळं जे आहे ते त्या फुलातून जसं त्या पाकळ्या म्हणतात तसं त्या आतल्यातून बदललेलं आहे. मग त्या सगळ्या जगाच्या प्रत्येक ठिकाणी जे आपण पाहतो त्या ठिकाणी आपल्याला आपला ध्यास तर आहेच ते होता. परंतु हाच आत्मा, हेच आत्मतत्व, हेच चैतन्य सर्वत्र पसरलेले आणि सर्वत्र पसरलेले असल्यामुळे वास्तविक ते चैतन्य आपल्याला दिसलं पाहिजे. आपण पाहतो रंग रूप आकार असलेले पदार्थ आपण पाहतो, आपलं चैतन्य दिसत नाही. ज्याला आपले चैतन्य दिसलं पदार्थ राहणार, विषय तर राहणार, परंतु त्या विषयांच्या अधिष्ठानाखाली म्हणजे त्यांच्या खाली चैतन्य आहे. जसं त्या फुलाच्या पाकळ्यांच्या खाली त्याचं बीट असतं, त्या फुलाचं बीट असतं, ते एकच असतं. तसं या विविध अशा प्रकारच्या जगामधल्या अनेक गोष्टींचं जे देठ आहे ते आहे. तेव्हा त्या देशाला पहा आणि समजा की ते एकच एक आहे. आता ज्ञान आपल्याला आणखी असं सांगतात की आमची दृष्टी भेदाकडे मिळून जाते. भेद म्हणजे भिन्नता, एकत्वाकडे लक्ष जाते. जसे त्या पाकळ्या विविध आहेत ना, आणि एक पाकळी दुसरीपेक्षा वेगळी दिसते. पाकळी जर पाक बसलं तर आपलं लक्ष पाहून जात, पण त्या देशाकडे जर पाक आपलं तर ते एकच दिसत. झाले की वृक्षाचं बीज एकच असतं, पण त्याचं कार्य विशाल असतं, पसरलेलं असतं. वडाचं बी किती छोटं असतं, किती बारीक असतं ते वडाचं बी. पाहिलं का तुम्ही? इतकंच बारीक बी असतं आणि वृक्ष केवढा होतो. किंवा वेल, या वेली ज्या असतात त्या वेलीला एकच बी आपण पेरतो, परंतु ती इतकी पसरते नाना प्रकारे. तेव्हा वृक्ष आणि वेली यांचा जो विस्तार आहे तो विस्तार त्या मूळ एका बीजाचा असतो. त्याच्यासाठी एक बी लावतो आणि ते पसरतो मग मोठं झाल्यावर. हा जो पसारा आहे तो त्या मूळ बीजाचा असतो. तसं मूळ बीज आहे आपलं, हे ब्रह्म आहे, परब्रह्म आहे, आत्मा आहे. परमात्माचे मूळ बीज आहे आणि त्या बीजापासून हे सगळं जगत व विश्व तयार झाले. आता ह्या
बीजाकडे तर काही लक्ष जात नाही आमचं, कारण ते बीज तर बिचार जमिनीमध्ये करून संपले गेले. मग हा बाहेरचाच पसारा मला दिसत नाही. आणि बाहेरचा पसारा पाहत असताना आमच्या डोक्यामध्ये नाना प्रकारचे विचार येतात, विकल्प येतात, संशय येतात. देवाच्या सुद्धा चुका काढतो. कसं एक माणूस होता, फार हुशार होता. तो स्वतःला फार बुद्धिमान समजत होता, हुशार होता. पूर्वीच अशा काही गाड्या वगैरे काही नसायच्या, पायी प्रवास असायचा ना. म्हणून तो रस्त्याने चालला. उन्हाळ्याचे दिवस होते. चालला रस्त्याने, थकला. त्याला एक मळा दिसला. त्याला वाटलं आपण या मळ्यामध्ये जाऊन जरा आराम करू. त्या मळ्यामध्ये कवटाची झाडं होती, बेलाची झाडं होती, मोठी झाडं होती. त्याला वाटलं का छान मळा हो, म्हणून तो एका कवटाच्या झाडाखाली झोपला. मोठं झाड होत. झोपला त्याला आणि पाहतो वर, अरे एवढं कवट आहे, झाड केवढं. आणि त्या विहिरीपा त्या मळ्यामध्ये तो शिरला होता ना, तिथं गंगाफळाची वेल होती, तिथं काकडीची वेल होती, मोगळ्याच्या वेली होत्या. आणि त्याला मोठं पिंपळ, ही बारकीशी वेल, गंगाफळाची वेल, एवढं फळ. हा एवढा मोठा वृक्ष त्याने होतच फळ. काय देवा तू करणे, देवा तुला पण काही समजत नाही. एवढ्या मोठ्या माणसाला तू व्यवस्थित फळ देतो आणि अशी बारकी तुला मात्र एवढंही फळ देतो तू. देवा तुझ्या ठिकाणी न्याय नाही का? मोठ्या माणसाला मोठं द्यायला पाहिजे. म्हणून तो असा विचार करतोय आणि तो वेळ लागले आणि मला आला पडलो. बरोबर त्याच्या छातीवर गाण खाली. अरे बापू काय झालं म्हणाले. बाप येतो ते थोडं कसं डोक्यात पडलं असतं तर डोकं तिथंच कुठून गेलं असतं. लोकांना एवढ्या कवठाने एवढा कवठा दिला आपल्याला, जर हे गंगा पळतीत असत काय झालं असतं. जमलं असतं का आपण, ते गंगाफळ जरी छातीवर पडला असं तरी मग असता. तात्पर्य असं की देवाच्या ठिकाणी विषमता नाही, न्यायच आहे. हे बरोबर करतो तो. म्हणजे तुलाच कळत नाही. त्याप्रमाणे आपल्याला या जगाचं हे जे विष्णू असं स्वरूप दिसत, ते विष्णू स्वरूप आपल्याला देवाचा त्यात काहीतरी हेतू असतो, देवाची काही योजना असते त्या ठिकाणी. म्हणून देव तशा प्रकारचे त्यांना बोलवतो. आहे ना, काळा बैल चांगलं नाव देत होते आणि गोऱ्या बैलाचं पण नाव देतो. अरे काय देवा तुम्ही असं चांगलं करतो रे. अशी योजना आहे ती. नाही ती काळी बैल कोण पसंत करेल नाही का. तिला जर सगळं नाग देऊन की आधीच काळी बीज आहे, त्याला कोण करेल. म्हणून देवाची करून जी आहे ना, त्याच्यामध्ये हेतू असतो. नवला सांगून राहिले आपल्याला या उदाहरणांमधून की तुम्ही अशी देवाच्या त्या आत्म्याच्या त्या ब्रह्माच्या चुका काढू नका. काय कळतं तुम्हाला आत्म्याबद्दल, काही समजतं काही नाही. देव आपल्याला सांगून राहिले की हा जगाचा केवढाही विस्तार असला, त्या वृक्षासारखा असो, त्या
वेलीसारखा असेल, परंतु त्या वेलीचं जे देठ असतं तिथं जिथं ती फुटते किंवा त्या वृक्षाचं जे खोड आहे ते एकच होत, तेव्हा ते एकच आहे, एकच बीजापासून ते सगळं निर्माण झालेलं आहे. तसा हा परमात्मा, आत्मा, ब्रह्म म्हणा, परब्रह्म म्हणा, काही नाव द्या त्याला, तो एकच एक आहे. त्या आत्म्याकडे लक्ष द्या. आपल्या देहातही येतो, त्या आत्म्याचं स्मरण करा. तोच आत्मा पांडुरंग आहे, तोच विठ्ठल आहे, तोच कृष्ण आहे, तोच दत्त आहे, तोच राम आहे, तोच आहे सगळं. नावं आपण त्याला भिन्न देतोय. ही जी भिन्न अशी नावं आहेत ना, त्या भिन्नतेमुळे आपली बुद्धी, आपलं मन असं पांगून जातं. तेव्हा आपण पांडुरंगाचीच उपासना या ठिकाणी करतो, आपण त्या विठ्ठलाची उपासना करतो आहोत. तो एकच एक आहे, दत्त आणि तो वेगळे नाही, असा भेद पाहू नका. ही समज जर साधकाला आली नाही तर सर्वसामान्य माणसाला कशाला येणार? म्हणून साधक ज्ञानी व्हायला पाहिजे, आणि जो साधक असा जर ज्ञानी झाला तर त्या ज्ञानी साधकाला जीवनमुक्त होता येतं. जीवनमुक्त होण्यासाठी ज्ञानोबा आपल्याला दोन गोष्टी सांगतात, आणि महत्वाच्या आहे. दोन गोष्टी महत्वाच्या आहेत. का हो ज्ञानोबा, कोणत्या दोन गोष्टी महत्वाच्या आहेत? ज्ञानोबा म्हणतात जगाची प्रतिविज्ञा. कठीण शब्द आहे प्रतिविज्ञा. प्रतिविज्ञा म्हणजे ज्ञान, ओळख. काय म्हणतात? जगाचं ज्ञान. जगाचं ज्ञान, जगाचा अनुभव, जगाची आपल्याला ही जी दृश्य स्थिती आहे ना, तिची जाणीव. काय जाणीव आहे की किती अनेक आहे हे तर सगळ्यांना माहिती, की जे दिसतंय ते अनेक आहे. आता ही झाडं पाहा, कितीतरी वेगवेगळी झाडं आहेत, अनेक आहेत ती, नाही का? तेव्हा जगाची जाणीव आणि आत्म्याचं अक्रियत्व, या दोन गोष्टी आम्हाला समजल्या पाहिजे. जगाची जाणीव म्हणजे काय, की जग हे विविधतेनं नटलेलं आहे, अनेकत्वाने पसरलेलं आहे ते एक. आणि हा जो आत्मराज आहे आमच्या देहामध्ये, तो अक्रिय म्हणजे काही करत नाही, हे कळलं पाहिजे. आता आपल्याला काय वाटतं की आत्म्याने सगळं तयार केलेलं आहे. आत्मा काहीही करत नाही, आपल्या देहात राहून सुद्धा तो अक्रिय आहे, म्हणजे निष्क्रिय आहे, म्हणजे शांत आहे, म्हणजे सुख राहतो, तो असंग आहे. आत्मा असंग आपल्या देहात राहून सुद्धा देहाशी चिटकलेला नाही. तो मग देह गेल्याबरोबर तो गेला असताना आत्मा देहात राहूनही देहाशी असंग राहतो, अलग राहतो, साक्षी राहतो, द्रष्टा राहतो. दुसरा गुरु पाहतो आपल्या देहाला, काही करत नाही. हे शरीर चालतं म्हणतात, तुम्ही म्हणता की हे शरीर तो चालवतो, हे करतो, तो सगळं करतो, मग तसं काय काहीच करत नाही. अरे वेड्यानं, तुम्हाला माहिती नाही का, त्या आत्म्याला एक शक्ती असते. आता शक्तीचा परिचय आपल्याला झालेला आहे ना, म्हणून आपला मार्ग सगळा श्रेष्ठ मार्ग आहे. ही जी चैतन्य शक्ती आहे आत्म्याची, ती शक्ती सगळं निर्माण करते. म्हणून आपल्याला पहिल्याच प्रकरणामध्ये ज्ञानोबांनी या ग्रंथाच्या पहिल्या प्रकरणामध्ये शक्ती समावेश आहे, त्या प्रकरणामध्ये हे सुद्धा सांगितलेले आहे. ही जी आत्मशक्ती आहे, ही जी चैतन्य आहे, ही जी चेतना आहे, ती सगळं तयार करते. आत्मा काही करत नाही, आत्मा नुसता पाहत राहतो.
पण आत्म्याशिवाय ती पण काही करत नाही. आत्मा पाहिजे तिला. आत्मा साक्षीचा होईना, पाहणाऱ्याचा होईना, पण तो पाहिजे. त्याच्याशिवाय ती काही करत नाही. तो असला तर ती निर्माण होते ना. आत्मा नसेल तर त्याची शक्ती कुठून मिळणार? जसं घरामध्ये नवरा आणि बायको म्हणून तो संसार चांगला चालतो. नुसता नवरा म्हणून वाचला घरामध्ये चांगला संसार मिळून का कसं म्हणे घर कसा उघड बाई असते म्हणून ती बरोबर व्यवस्थित लावते ना, भांडी लावते, स्वच्छता ठेवते, सगळं काही व्यवस्थित चाललेलं होतं घरामध्ये. शक्ती देवता आहे स्त्री. तो पुरुष आहे, तो त्या आत्म्याचं प्रतीक आहे. तेव्हा आत्मा आणि त्याची शक्ती हे भिन्न नाही. म्हणून स्त्रीला सुद्धा वेगळं समजू नका. नवरोबा आहे ना, त्याची शक्ती ती स्त्री म्हणजे, आणि म्हणून तिला अर्धांग म्हटलं गेलंय. अर्धांग आहे, पुरुष अर्धा आणि स्त्री अर्धा, असं एक अंग तयार होतो आणि मग तो संसार तयार होतो. म्हणून स्त्रीला अर्धांगी म्हणतात. अर्धांगी म्हणजे अर्धांग संसाराचं ते. तसं या आत्म्याचं अर्धांग आहे ती शक्ती, ती त्याच्यामध्येच राहते आणि त्याच्यामधूनच बाहेर पडते आणि या सगळ्या विश्वाचा व्यवहार करते. पण ती त्याच्या साक्षीने करते, त्याच्या समक्ष करते. हा विचार आता पहिल्या प्रकरणामध्ये याच ग्रंथामध्ये आपल्याला सांगून टाकलेला आहे. तेव्हा ज्याने आपल्याला कितीतरी अशा चांगल्या चांगल्या गोष्टी या निमित्ताने सांगून राहिले. ही 8वी ओवी, आता ही याच्या पुढची जी 9वी ओवी आहे, ती 9वी ओवी तर जीवनमुक्तीचं रहस्य दाखवणारी ओवी आहे. फार महत्वाची ओवी आहे. वेळ आहे थोडासा विरोध करा वाचे आपण आम्ही ओवी वाचतो थोडा समजते तुम्हाला. ऐसे नवा नवा अनुभवी, ऐसे नवा नवा अनुभवी वादता वाधावी, अक्रियेच्या गावी नेवी जेते. आपण असो ऐसे नवा नवा अनुभवी वादता वाधावी, अक्रियेच्या गावी नेवी जेते. आम्ही तर काही समजत नाही. किती वाचा तुम्ही ती अमृता एवढ्यासाठी कठीण वाटतो की अशी आहे भाषा मराठी आणि ज्ञानोबांची जी उदाहरणं आहे ती सुद्धा आपल्या प्रपंचातील ती देतात. म्हणजे मराठी भाषा असून उदाहरणे आपल्या प्रपंचातील मिळून तो ग्रंथ आपल्याला समजत. त्याचं कारण असं झालं की हा ग्रंथ ज्या काळात लिहिला गेला त्यावेळेची मराठी भाषा जी आहे ती भाषा थोडीशी जुनी झाली. आता आता नवीन भाषा मराठीचं जे रूप नवीन आहे तिच्यामध्ये खिचडी केली. चांगले हिंदी आणले, उर्दू आणले, इंग्रजी आणले. ही भाषा ऐकली ना मराठी आपली तो डोकं फिरून जातात. म्हणून तुम्ही प्रवासाला जायचं झालं स्टेशनला जातो. स्टेशन हा शब्दच इंग्रजी आहे, स्थानक म्हणत नाही. कुठे गेला होता तुम्ही? स्टेशनला गेलो. मग काय केलं? तिकीट. हा तिकीट शब्द सुद्धा इंग्रजी आहे. सगळे शब्द तिथे इंग्रजी पाहतो. तिच्यात प्लॅटफॉर्म मराठी बोलतात फार आनंदाने म्हणतो प्लॅटफॉर्म. प्लॅटफॉर्म सगळे त्या ठिकाणचे जेवढे शब्द आहेत की गाडी येते, ट्रेन येते, तिथं तिला तो डबा म्हणत नाही, तिथं मध्ये ते सीट म्हणतात. सीट, अरे काय सीट.
बसकर म्हणणार, बसकर म्हणणार शीत म्हणून. म्हणजे आपण आपल्या मराठी भाषेमध्ये या इंग्रजीचे किती शब्द घातले पाहत, असेच प्रत्येक खात्यामध्ये झालेले, प्रत्येक ठिकाणी झालेले. आणि त्यामुळे यातली भाषा शिकली भाषा ही. ज्ञानोबाच्या काळामध्ये शुद्ध सात्विक आदी संस्कृत निष्ठ तयार झालेले शब्द होते, आणि ते शब्द ऐकले म्हणजे आम्हाला कळत नाही. मासिक संस्कृत भाषेवर आमचं आता फार गेले, संस्कृत पुसून टाकलं. म्हणून ही ओळी इतकी सोपी आहे तशी, त्यांची किती वेळ वाचली तरी ती कळत नाही. का तैसे नवनवा अनुभवी वादता वाधावी अक्रीच्या गावी देवी जेते. ज्ञानवंता त्याप्रमाणे तैसे नवनवा अनुभवी, म्हणजे आपल्याला दररोज नवे नवे अनुभव येतात. ही ओळी अतिशय महत्वाची आहे, कारण आपल्या जीवनामध्ये येणारे दररोजचे अनुभव पहाटे उठल्यापासून दुसऱ्या दिवशी पहाटे उठल्यापर्यंत आपण जी नाना प्रकारची कर्म करतो, त्या सगळ्या कर्मांचे जर आपण थोडेसे गणिताने हिशोबाने जर वर्गवारी केली तर आपल्याला असं दिसतं की तेच करतो मी दररोज. काय करता तुम्ही? तेच करता. मग काही नवीन करता का? नवीनच नाही. दररोज तसाच चहा करतो, तशाच भाकरी भाजतो, तसंच खातो, तसंच करतो, तेच करतो. मग तेच जर तू करत असशील तर तुला तेच अनुभव यायला पाहिजे. मग तू काम बोला, तुला अनुभवाला जेवायचा वाचलेला खातो. हे अरे तू काल जे केलं आणि ते जर आताही करतो आहेस तर मग अनुभव तुला वेगळे कसे येतील? म्हणतात इथंच आमची चूक झाली. नदी वाहून राहिली, त्यानं उदाहरण देतात. नदी वाहून राहिली, तुम्ही गेला पाणी घ्यायला. आता तुम्ही ती घागर बघून तुमच्या नदीमधून ते जे पाणी वाहत होतं त्यावेळेला त्या वाहत्या पाण्यामध्ये तुम्ही घागर म्हणून भरली. आता ती टाकून आल्यानंतर दुसरी घागर घ्यायला जेव्हा याल तुम्ही त्या पाण्यामध्ये, तेव्हा तेच पाणी घ्यायचं. मग तेच पाणी होतं ना, तेच पाणी राहतात. अरे पाणी सतत वाहून राहिलं ना रे, तेच पाणी कसं काय राहील? पण आमचा म्हणतो आमचं ते नदीचं तीच आहे ना हो, तेच आहे ना हो. हा जो तेचपणा आहे, तोचपणा आहे, तुमच्या आमची बुद्धी बनवली, जो बुद्धीला दाखवून टाकून. अरे प्रत्येक वेळेला तोपणा नसतो बाबांनो. आपला जो आज जो देह आहे ना, तोच उद्याही राहील का रे? मग होईल. काय होणार नाही तर? अरे तू आपण पाहतो सगळं लहान जन्माला आलं ते त्यावेळेला जेवढे तेवढंच ते 20 वर्षाचं झाल्यानंतर राहील का रे? नाही. मग काय झालं त्याच्यामध्ये? वाढत नाही का? मग ही जी वाढ आहे ना देहाची, ही तुला कोणते का रे? आपल्या देहामध्ये सतत बदल होऊन राहिला, क्षणाला बदल होऊन राहिला, प्रत्येक क्षणाला बदलून राहिला. हा जो बदल आहे तो बदल आमच्या लक्षातच येत नाही, आणि आम्हाला असं वाटतं की जो देह आमचा काल होता, होता तोच आहे. अशा प्रकारे तोचपणा करून आम्ही
आमच्या बुद्धीला बोथच करून ठेवलं. बुद्धी बोथच म्हणजे जसं एखादी झाड लावूचा ते कसं असतं, ते बोथच झालं काय तर मग तशी आमची बुद्धी जी आहे ना, जी विचार करणारी शक्ती आहे, तिला आम्ही बोथट करून ठेवलं, म्हणजे तिला धाडच राहू दिली. कारण तेच आहे म्हणतो, या जगातली कुठलीही गोष्ट ही दिसणारी बाहेरची ती त्यावेळेला जशी दिसते ती दुसऱ्या क्षणाला बदलून जाते. हे जग परिवर्तनशील आहे, बदलणार आहे, आणि या बदलणाऱ्या जगाचा आधार म्हणजे अधिष्ठान आहे आत्मा. तो मात्र स्थिर आहे, तो बदलत नाही. काळ बदलत आणि काळ बदलत नाही हे ज्याला कळलं तो बंधनात मिळतो. जयंती जर पाहिजे असेल तर हे कळलंच पाहिजे आम्हाला. म्हणून धन्यवाद आपल्याला या ओळीमध्ये सांगणारे की नवा नवा अनुभव आम्हाला येणारे जे प्रत्येक क्षणाला येणारे अनुभव आहे ते नवे नवे असतात. येणारे अनुभव नवे नवे असतात. जरी आपण कालचीच भाकरी खात असलो तरी खात असताना तिची चवी, तिच्याने भरणार पोट, तिच्याने होणारी शांतता, तिच्याने होणारी तृप्ती नवी आहे. म्हणतात अक्रियेच्या गावी नेणी जेते, पण तो जो अक्रिय आत्मा आहे त्याच्या गावामध्ये हा नवीनपणा नाही. तो अखंड जशाचा तसाच राहतो आत्मा. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं नवनवीन असं काही नाही. आत्मा जसा आहे तसाच आहे. कधीपासून तसा आहे? अहो जेव्हापासून तो असेल ना निर्माण झालेला तेव्हापासून तसाच आहे. तो तसाच आहे, परंतु त्याच्यामुळे त्याच्या शक्तीमुळे जे निर्माण झालेले ते मात्र तसं राहत नाही. हा जो विचार आहे, हा विचार आम्हाला चांगला पक्का जो धारण केला महाराज, तर हे जे सगळं जे बदलणार जग आहे याच्याबद्दल आम्हाला आत्मीयता वाटणार नाही. आज आम्हाला आत्मीयता म्हणजे ममत्व वाटतं, आसक्ती वाटते, माझं माझं म्हणतो आम्ही. अरे तुझं काहीच नाहीये रे, काय घेऊन बसला तू? मग आमनं शेषे, मग आमनं घर शे, मग आमनं हे शे. अरे कुठलं आहे तुझं? तुझे वडील, त्या वडिलांचे वडील, त्या वडिलांचे वडील जरा बघू ना, ते पण असंच म्हणत होते आमचं हे आमचंच आहे. आता आहेत का ते इथं? आता म्हणतील का ते आमचं घर आहे? कसं म्हणतो माझं. अरे बदलणार सगळं जे बाहेरचं आहे ना हे तुझं नाहीये ना. हा जर विचार आला तर ममत्व तुटून जातं, सुटतं. आणि ममत्व सुटल्याशिवाय, आसक्ती सुटल्याशिवाय वैराग्य येणारच नाही. आणि विरक्ती वैराग्य आल्याशिवाय तो परमात्म्याचा पुढचा रस्ता तुझा कधीच म्हणून जरा नीट विचार करा. माझं म्हणू नका. या जगामध्ये माझं काहीही नाही. कोणाचे मग ज्याने ते निर्माण केलं त्याचे, तो जो नेमका आहे त्याचा तोच राखतो, तोच निर्माण करतो, तोच मारतो. म्हणून ब्रह्मा विष्णू महेश हे तीन देव आम्ही निर्माण केले. जो ब्रह्मदेव आहे ना तो निर्माण करणारा, विष्णूला त्याने निर्माण केलेलं राखणारा, आणि तो भगवान शंकराला तो सगळ्यांना ठार करणार. तेव्हा लावावं लागतं, ते राखावं लागतं मोठं झालं म्हणजे, आणि पुन्हा कापावं पण लागतं. ते झालं कापून काढावं ना. तशी सगळी म्हातारी माणसं
कापण्याचं कार्य भगवान शंकर करतात. मी सगळी काम काढली तर म्हणे ना, नाही तर काय गांधी साचून द्यायला गावामध्ये राहायला जागा मिळतो. समजा कुणी म्हातारा गेला नाही गावातला, अहो गावाच्या गावात तयार करावं लागतील, आणखी दुसरी आपल्याला इतकी घरं बांधावी लागतील त्या म्हाताऱ्यांसाठी. अहो हा म्हातारा किती 500 वर्षाचा म्हातारा, त्याचा मुलगा तो 400 वर्षाचा आहे, त्याचा नातू 300 वर्षाचा आहे. अरे बापरे, असं जर व्हायला लागलं तर हे जागा तरी मिळेल का पुढची? कुठे राहणार तुम्ही? काय खाणार? आणि त्यांना सगळ्यांना कोण औषध देईल? कोण त्यांना अन्न पाणी खाऊ घालेल? इतके समोर म्हातारे जमले त्या घरामध्ये. तात्पर्य त्या भगवान शंकराला दया येते, रे आकाशाला काढला पाहिजे म्हातारे पाहिजे म्हणून भगवान शंकराची उपासना करतो. शिवाची उपासना निश्चित आहे, कचरा काढणारा विषय काम करून आपण त्याला आपण म्हणतो. तात्पर्य असं की जीवन गोष्टीचा व्यवहार करायला पाहिजे असं ज्ञान आपल्याला सांगायला. या जगामध्ये नित्य काही नाही, अखंड काही राहत नाही, सगळं बदलणार आहे, नश्वर आहे, नाशवान आहे. त्याचं प्रेम धरू नका, त्याची आसक्ती धरू नका, त्याची कामना करू नका. संचय करू नका. आणि संचय आली तर सुद्धा संचय आपल्यासाठी ठीक आहे, पण तुम्ही 10 पिढ्यांसाठी संचय करता. माझ्या 10 पिढ्या खाईल बनवून ठेवतो. अरे तुझा कुठं बघे 10 पिढ्या खातील. अशा प्रकारचा हा विचार त्यांना आपल्याला समजायले. आजच्या सुद्धा झालेले जास्त झालेलं आहे. आणि या ग्रंथाचं असंच आहे, सांगायला लागलं ना तुमचा असा काही प्रमाण किंवा आजच्या सुसंगाला तो विश्रांती देऊया. उद्या काय म्हणजे काही नाही ते असं काही लोक कसे ठरावतेच वेळ नव्हतात फक्त. अरे हा एवढा उत्तम असा हा पक्वान्नाचा भाग आहे ना, हे पक्वान्न खा, ते पक्वान्न त्याच्या एक 20 आवड समजून जातात. ते काय खरं हे कायम शिकणारं पक्वान्न हे खा असं म्हणून याच्यासाठी या. हा सुंदर ग्रंथ आहे. आजच्या सुसंगाला